उफ देवा, पुरी पुरी झालं रे बाबा. काय बाहेर जाताला नकोच वाटूलाय. काय ऊन हो. ऊन तर दिवसांदिवस जास्तच होलाय तर कमीच होना झालाय. आता सूर्यदेवानं ठरवलंय हा वाटतं. ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये सगळ्या लोकांनी जळवून काळं करतलं. पावसाळा येईसपर्यंत तर खटला पण गोरा उरतलच नाही असंच वाढताय मास्तर. आता हे काय नवीन माझं घर आणि शांत शांत वाटूलाय. अरे चुकून दुसऱ्यांच्या घरास येलो. तेच म्हणू लाव मी तावनाचन तर काय शांत शांत वाटूलाय घर म्हणून. अरे रे रे ऊन होत नाही तर काळोख दिसत होत डोळ्यास तर घुसलो दुसऱ्यांच्या घरात. आता जोस पाहिजे लवकर नाहीतर खल्यानंतर बघटल्यानंतर काय म्हणाल मा चोरेला चोरेला म्हणाल. जातो सत्य नकोच तिकडे. चल बाबा आता निघूच पाहिजे कसं येलो तसं नाही तर चपलीच पडत्यात आता अंगावर. हे काय आजोबाचा फोटो सारखं वाटूलाय. इकडं काय करूलाय माझा आजोबाचा फोटो. अरे माझंच घर काय की काय हे. आणि फोटो कसं काय येताय इकडे चालीत. नाही नाही घरच माझा वाटताय. माझं जरा कॉम्प्युज झाला वाटतं. तो माझंच घर नाही तर काय होलाय माझ तर उन्हामध्ये समजेना झालाय तर माझंच घर म्हटल्यावर बायको पण माझी असणारच की आतमध्ये. तर बोलूच पाहिजे तीच. अरे शांता शांता काय करूलीस हाय जरा पाणी घेऊन ये गे पिऊस. अरे ती आरडुल्यास होय आत्ता येल्यास हाय. सुनबाई नाही घरात गेली नाही बाजूच्या घरास. तर पाणी भेटत नाही तूच पाहिजे तर जातलं स्वतःच्या पायानं म्हणा पितलं पाणी. हर एक गोष्टी सुनबाई चरडतलं. काय पण पाहिजे म्हटल्यावर सुनबाई चरडतलं. स्वतःचे काम स्वतःच करूच होणार तूच. उगेच बी अडीत राहत्यास. हे काय हल्ल्यास आहे हातामध्ये. याल्याशी काय तुम्ही सुनेकडनं बॅटिंग करूस तर काय सगळं काम सुनेच सांगतो तुमच्या. आता जरा पाणी पिऊस म्हणून उन्हातनं येलो म्हणून विचारलो नाही तर खटे काय मी या स्वतःची कामं स्वतःच करून घेतो. आत्ता कशाच गेली ना बाजूच्या घरात सकाळ सकाळ उठल्यावर बाजूच्या घरात गेलो समोरच्या घरात गेलो हेच काम असतात तिचे. आता ते साडी हाणलो म्हणून दिवस म्हणून बोलवू लाव तर काय 4 दिवसांनी कटकट कटकट चालू करली हाय साडी हाणून देवा साडी हाणून देवा म्हणून. अरे देवा साडी हाणल्यास हाय. ते पण बायकोच तेवढंच आईच नाही आणल्यास. झालं म्हणा गेल्या वेळेस काय झालं आठवण आहे का नाही तूच तर मोठं मारामारी झालं. माझे बायकोनी घरातली भांडी कुंडी सगळी रस्त्यावर टाकली. मी आता निघतोच आता बाहेर जातो संध्याकाळीच येतो मी या घरास. उगेच खट्टे घरात राहून डोकं फोडून घेतलं. नको रे बाबा नको. आता गेल्या वर्षी पण तसंच करल्यास बायकोच तेवढं साडी हाणल्यास आणि आता पण असंच करल्यास. तर आज घरामध्ये तिसरं महायुद्ध होतायच. मी आता निघतोच घरातून. थांबा की आता ऐकून तर घेवा पुरतं माझं खट्टे पळून जाऊल्याशी. तर मी हाणलोय 2 साड्या. एक माझ्या बायकोस आणि एक तुमच्या बायकोस. तुम्ही आत्ता येल्याशी होय तर कवाचन वाट बघू लाव. अरे तुमच्यासाठी ती कच्ची कैरीची सरबत करलो येवा देतो तुम्हासनी. आत्ता येल्याशी काय कव्वाच लाव मी तर वाट बघू लागलो तुझं बाजूच्या घरात जाऊन बसतलो. तर पाणी पिऊस दिवस नाही तर आता कच्ची कैरी देते म्हणे. जा घेऊन ये जा पितो. आई खटे गेली नाही. आता आई खाल्यांच्या घरात गेली हाय. आता आई खट्ट्या बोलवतीस साडी हाण लाव दोघासनी. अरे साडी तर दोघांसनी पण हाणल्याशी होय. होय असू दे आता देवा माझी साडी बघतो मी कशी आहे ते. तर सासूबाई खटे गेल्या नाहीत इकडेच आहे दाराकडे तर येतात म्हणा. आता दाराकडे हाय म्हणल्यावर घेऊन ये की बोलून त्यासनी. तर दोघांसनी एकदमच देतो मान आणि भांडणं बघूस हो नाही मास. बोलव आईस आय आय. अरे ले काय येलास होय. मी बघितलंच हाय त्या गेलं म्हणून तोच वाट बघित बसलो बाहेर. तर काय खटे गेल्यास एवढ्या उन्हामध्ये उगेच कशात बोलूल्यास मास.
अरे आई जरा काम होतं बाजाराकडे म्हणून गेलो लवकर गाडीवरनं गेलो तर आण का नाही तूच बोलवलो तर काय साडी हाणलो दोघांनी तेच तूच दिवस म्हणून बोलवलो हे घ्या तुमची दोघांची साडी आहे ह्याच्यामध्ये अरे का साडी हाणूस गेल्यास तर कशाच म्हणला मी आता माझ कशाच हाणल्यास तरी म्हातारी खट्टे घालून जाणार नवीन नवीन साडी घरात तर राहतो दिवसभर होय 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 म्हातारी काय कमी नाही गेल्या खेपेस माझ एवढं साडी हाणल्यावर भांडण करून घरदार एकच केलीन तर आगच लावलीस घरास माझ साडी नाही आणल्यास म्हणून आता म्हणूले माझ कशास रे आप्पा म्हणूली नाही नाटक तर माझ कशाच म्हटल्यावर हाच काय अर्थ हाय तर पाहिजे लागता साडी तर आता लग्नाची सीझन चालू झालाय तर पाहुण्यांचं लग्न गल्लीमध्ये लग्न असत्यातच की तर तवा काय फाटकी साडी घालून जाऊस होताय का म्हणून तर हाणलाव घेत आता होय होय दुसऱ्यांच्या लग्नात जाऊस पाय लागताय की तर नवीन तर घालूसच पाहिजे जुनं घातल्यावर बरं वाटत नाही तर चांगलं नाही तर काय बरं आहे अगदी बरं आहे साडी माझ तर आवडली हाय आणि रंग पण माझा आवडताच हाय आवडला चांगला आहे आता बदलूच काय नको हेच घेतो मी चांगला आहे माझा आवडलं होय होय माझी पण साडी आहे की आता मस्त तर माझ तर लय मस्त दिसत आहे साडी तर गावामध्ये सगळे असली साडी घेतल्यान काय बरं झालं असलं घेऊन येल्याशी तर नवीन पॅटर्न आहे हो अगदी माझ्या मनासारखं साडी हाणल्याशी तुम्ही तर आहो नेसतो आता बघा तुम्ही पण कसं दिसताय साडी माझ्यावर म्हणून सुनबाई जरा धीर धर कशा असं करुली सार कधी साडी बघटल्याशी की ना तसं कुरल्याशी तुम्ही दोघे बी आता खरं सांगा दोघांनी खरंच आवडलाय का नाही साडी तर माना आता आवडताय तुम्हासनी 4 दिवस झाल्यावर माझी साडी असली हाय कलर तसली हाय पॅटर्न असली हाय करत भांडीत बसल्याशी तर दोघांची काय खरं नाही आत्ताच विचार करा मला नको तर दुकानात जातलं दुसरं घेतलं बदलून तुम्हाला जे आवडताय ते घेतलं मान भांडीत बसतलं हाय हाय माझा आवडलाय की साडी आता ह्यासनी सांगितलेलं मी तसले साडी घेऊन येवा म्हणून आणि ह्यानी माझ्या मनाप्रमाणेच हाणल्यात हाय तर माझ्यावर चांगलं पण दिसताय गॉड हाय साडी मी हेच घेतो आता बदलन ना मी साडी आता मी सांगितलं की माझा आवडलाय म्हणून तर माझा लेक एवढं प्रेमानं हाणल्यान हाय तर मी आपण हेच साडी नेसतो आता लग्न आहे की माझ्या भावाच्या बायकोच्या भावाच्या मुलाचं तेव्हा हेच साडी नेसतो माझं लय आवडला तुम्ही काय इच्छा करू नका अरे का साडी की काय हे एवढी महागाडी साडी नाही म्हटलं तर पण 2-3 हजार असणार साडीच म्हणतलं तर माझा नवरा रोडवर लावायला 200-300 ची साडी हाणून नाही तर ह्यांची काय साडीची बॉर्डर तर एकदम झक्कासच आहे म्हणतलं तर माझ पण लय आवडलाय साडी ही दोन्ही इकडे काय करूली नाही गावभर शोधूला तर इकडे वाकून बघूली नाही ह्यांच्या घरामध्ये तर घरातली भांडी घासतलं सोडून इकडे कशाच मरुली नाही अगे कली काय करूलीस आहे इकडे असू येईल माझी खाटी गेल्यावर कुत्र्याला पाठच लागते माझी आव सासूबाई हळू बोला की आता मी इकडे शांताच भेटच येलो तर काय शांताच्या नवऱ्याने साडी हाणल्यान हाय बायकोसे आणि आईसे तर एकापेक्षा एक साडी लय भारी हात और शांताच्या नवऱ्याने साडी हाणल्यान हाय तर एकटेच बघुलीस हाय मत बोलूस ना सरक मी आपण बघतो सरक तिकडे अरे कले त्या सांगितलेलं अगदी बरोबरच हाय तर साडी काय एकदम भारीच आहे की दोन्ही पण एकापेक्षा एक छान आहे साडी तर कले मास्तर सुनंदाची हातातली साडी लय आवडली गा तर काय लग्नास घालून साजी पाहिजे होती तर काय तर करूच पाहिजे आता सासूबाई काय करणार काय तर करतला म्हणल्यावर आता गपचूप बघतला साडी जातला घरात आणि खाटा तुम्ही साडी चोरी बिरी करतला घाणेरडा विचार करूल्याशी की काय तसलं काय घाणेरडा करू नकाशी तुम्ही आता तुम्ही चोरी करणार तर माझी नाव बदनाम होणार तर गावात माझी रिस्पेक्ट हाय तर आता म्हणणार लोक अरे चोरटी सासूची सुनबाई जावली नाही बाहेर म्हणे
माहित आहे मी तसलं घाणेरडं काम करून ना. अहो हळू बोला की आता कशा सरडुल्याशी. आता तुम्हा दोघांनी साडी आवडली तर हीच मोठी गोष्ट झाली म्हणतलो, नाहीतर परत जाऊच लागल बस बाजारास आणि बदलून घेऊन येऊस. तर मास पण लयवट कंटाळा येला तर मी जातो आणि आराम करतो थोडं. अगं ये शांता, त्या कसलं की सरबत करलीस की काय ते कच्ची कैरीची काय तर आज भेटणार आहे की नाही ते म्हणलीस ना आज घेऊन येतो म्हणून. आता साडी बघटलीस आणि इसारलीस की सगळंच. आता घेऊन या असली तर जरा थंड थंड. डोकं पण दुखलाय, गरम झाला उन्हाने येतो. लवकर घेऊन या. अगे त्या काय थांबलीस आहे इकडे? आता जा की ठेव जा साडी कपाटामध्ये. काय हातामध्ये घेऊन गावभर फिरणार आहेस? साडी बघा माझी, साडी बघा माझी म्हणून. तुमच्या बायकांचं घाणेरडं सवयच असताय. काय पण हाणल्यावर गावभर फिरून दाखवायचं सगळ्यासनी. आता माझा लोक आहे समजूतदार. तर माझ कसली चांगली भारी क्वालिटीची साडी हाणलान हाय. तर लोकांनी तेवढं चांगलं साडी कटे भेटताय. आता माझा नवरा प्रेमळच आहे म्हणतलं. सगळ्यांपेक्षा माझी साडी भारी हाय. तर मी सांगितलेलो असलीच साडी घेऊन येवा म्हणून. तर तसलीच घेऊन येल्यान हाय. माझी साडीच जगात भारी मस्त हाय. तर लय महागाडी साडी आहे माझी. आता मी माझ्या आईच्या घरात पण असलीच क्वालिटी साडी नेसत होतो म्हणून त्यांनी तसलंच घेऊन येल्यान थाय माझ. अरे माहिती त्या लय महागाडी साडी नेसत होतीस आईच्या घरी तुझ्या. तर तूच बघू सेलो त्यांना समजलाय माझ. खाटलीस 200-300 ची साडी. तर लग्न करून येलीस तेव्हा कसली घेऊन येलीस? 4 साड्या. तर आम्ही पाय पुसायला पण ठेवत नाही तसल्या घेऊन येलीस हाय. तर लग्न करून येताना 4 साड्या घेऊन येतात. ती पण चांगलीच होती माझी अगदी साड्या. तर आता माझ काय वाटलं इकडे भेटतात साड्या म्हणून 4च हाणलो. आता माझ काय माहित एवढी गरिबी आहे ह्या घरात म्हणून. अरे होय होय आता लय गरीब लोक आहेत म्हणून तर तू एवढी चांगली साडी भेटली आज. जास्त डोकं चालू नको. त्या तिकडे माझा लोक बोलवला तूच. हे साडी ठेवून घ्या मामा घेतो मी या. येलो थांबा. ते सुनंदा आहेस का घरात? अरे हाय की इकडेच बसली हाय. घराकडे येतो म्हणलीस आणि इकडे येऊन बसलीस आहे की काय करूलीस हाय? अरे तिया होय. तिया तिलीस घरात होतो. तर मी येणार होतो. तर काय माझा लोक बोलवला मास. तर साडी हाणल्या तर त्यासाठी येलो घरात. आणि काय आज दोघे सासू सून दोघे मिळूनच येल्याशी. अगे शोभे माझ्या लेकानं साडी हाणल्यान हाय. तर हे माझ्या सुनीचं आणि हे माझं खटला आवडला गे तुझ साडी. हाय की बरोबर हाय. तर माझं उन्हातून येलो गे ताण लागला. जरा पाणी घेऊन ये गे पिऊस. आता साडी कशी आहे म्हणल्यावर बरोबर सांगूच नाही त्या. पाणी हाणून देतो पिल्ल्यावरच सांग मला कशी आहे साडी म्हणून. सासूबाई तुमची काय पोट हाय की पाण्याची टाकी हाय? आता मगाशी तर पिल्ल्याशी की 4 ग्लास शरबत आणि पाणी पाहिजे ताण लागली म्हणून सांगूल्याशी. तुझ्या डोक्यात हाय का नाही मेंदू? काय खटे पडलाय? तूच काय समजून नाहीच तो. आता कसं काय सासू सून दोघे भांडुल्या साडीसाठी. आता हे भांडण मोठं केल्यावर आमचाच फायदा होणार हाय. तर ते विचार करू लाव मी. आता दोघांमध्ये भांडण लावल्यावर आम्हाला काय भेटताय? तर साडी भांडतात आणि त्यानीच घालतात. आमचं काय होणार आहे? आता माझं तर शांताची साडी लय आवडला. अगे ते जरा गप्प बस. त्या तेवढी शाणी असली तर मी आखाटे इथे राहिलो असतो. तर आता त्या गप्प बघित बस. एवढी नाही सुनंदन. तर त्या गप्प बस त्याला काम कर. अगे घे शोभे पाणी पाहिजे म्हणू लागलीस तर मटक्यामध्ये थंड थंड पाणी हाणला तर पिल्यावर समाधान होताय. आता घे पाणी पी आणि सांग ना साडी खडली चांगली हाय तूच खडली आवडली म्हणून. अगे होय सांगतो
सांगूस म्हणून तर यायला मी तर काय नाही त्या काय तर घेतलीस तर नवीन साडी बिडी तर मला दाखवून मानस घेतीस की वापरूस तर चल बघूया कसं आहे म्हणून. माझा लोक लय प्रेमाने महागाडी साडी हल्ल्यान हाय तर यो माझी सुनेची साडी आयो माझी साडी कशी चांगली हाय साडी तुझ्या सुनेची आणि ह्यो तुझी तर कसं सांगू ते समजेना झाला आता आग सांगू तरी कसं मी तर तूच अन्याय होता नाही सांगितलं तर आगे ये कसं सांगू करूलीस हाय तर सांग की तोंडानी आता खटली आवडली म्हणून आण काय माझ्यावर अन्याय कशाच होताय तर माझ्या लेकानं हाणल्यान हा साडी आगे तुझा लेख हाणल्यानच प्रेमाने तर काय बायकोच्या मनाप्रमाणेच हाणल्यान हाय तर तुझी साडी अगदी कमी रेटाची साडी आणि बायकोची एकदम महागाची साडी. आता मी तुझ्या तोंडासमोरच बोलतो मी पुढे एक पाठीमागे एक बोला ना बाई मला तसली घाणेरडी सवयच नाही तर काय माझं हे बरं वाटलं नाही तर बायको चांगली वजनदार साडी हाणल्यान हा आणि तूच एकदम हलकी साडी आता तुझ वय झाल्यावर म्हटल्यावर कसली पण साडी हाणून देतलं काय आता तूच पण चांगली साडी घालतल मनच कायच की आई एकासनी करतलच नाही तर बायको चांगल्या साडी हाणल्या नाही म्हटल्यावर तूच पण हाणतल की चांगली जरा जास्त पैसे देऊन साडी माझ काय बरोबर वाटलं नाही बाई. अहो काकू आमच्या सासूबाई खरं सांगूल्या तर काय शांताची साडी चांगल्या क्वालिटीची आहे आणि तुमची कसली आहे म्हणल्यावर पाणी मध्ये घातल्यावर झालंच म्हणतलं कलरच जाताय तसली साडी आहे. तर आमच्या घरात आमचे ह्यानी असं नाही करत तर हाणले तर दोघांनी 2-2 हजारची साडी हाणतात. आता हाणलेले गेल्या महिन्यामध्ये शेम टू शेम साडी हाणल्यान हाय आता राहू दे वापरतीया आता लेकाने एवढे प्रेमाने हाणल्यान म्हटल्यावर काय म्हणूच पण येणार. चल गे कले जाऊया आम्ही घरात काम आहेत तर माझ असली साडी हाणल्यान काय तर मला समजलंच नाही ते सांगितल्यावर नाही झालं तर मग नकोसली साडी हलकी साडी माझ हंतला बायको चांगली साडी हंतला मी घालून नावस दोन्ही तीच घालून मिरवू दे साडी नकोस माझ इसको बोलते हैं मौके पे चौका मारने का काय कला समजूला का नाही तूच आओ थोडा समजूला आता तर काय काकुनी साडी नको म्हटली तर काय घरी घेऊन जाणार आता तुम्ही साडी हा ग कले तूच काय सांगून उपयोग नाही तुझ्या डोक्यात शानच भरलंय आता असंच घेऊन गेल्यावर ती सोडल माझ ती समजा नाही मी आज घेऊन गेला म्हणून आता ती अगं बस शांता निवली हाय अरे कला निवली हाय आणि सोबत सासू पण कसं काय सूर्यचंद्र एकदम चुगवल्यासारखं झालं आणि कसं काय येल्याशी आगे मी आता तुझंच भेटूस येलो तर माझी सासूबाई तुझ्या सासूबाईच भेटूस येली नाही तर काय बाजारात जातलं होतं येतीस आहे का म्हणून विचारूस येलो आता एवढ्या उन्हामध्ये बाहेर जातलो अरे नाही बाबा मी येणार तर आता क्रीम लावून तोंडास गोरी झालो तो गेलो तर आणि काळीच होतं माझी सासूबाई नाही तर माझा नवरा जात्या बाजारास मी सोडलोच होतं जाऊच आता ते सोडतीया माझ्या नवऱ्याने साडी हाणल्यान हाय ते माझे का नाही सासूस एक समोरची माझी साडी कशी आहे सांग बघून जरा आगा मी बघितलं साडी तर काय ही तुमच्या सासूची आणि ही तुझी साडी माझं वाटलं हीच तुझी साडी असणार तर ही किती जाड हाय आणि चांगली पण हाय आणि ती साडी तुझी चांगलीच नाही बाई माझ नाही आवडलं तर तुमची सासू काय तर जवानी येला का तीच एवढी चांगली नेसूस तर तूच कशात असल्या हाणल्यान हायत आता माझ दाखवीत होती तुझी सासूबाई तर साडी मी म्हटलो तुझ्या लेकान काय गे तुझं चांगलं साडी आणि सुनेस कसलं हाणल्यान हाय म्हटलो तो म्हणते तुमची सासूबाई तीच असली हलकीच झेपते चांगली झेपण नाही म्हटली तर माझ काय बरं वाटलं नाही बघ बाईने आणि तुम्ही शिकलेले लोक तुम्हाला नाही कळत असली साडी त्या घेतली साय भांडतलं होतं नवऱ्याच्या सोबत असली कशा हाणल्याशी म्हणून आता सुनंदा माझी मैत्रीण हाय तर काय
तूच अन्याय होलाय माझ बघ सकन नाही झालं गे ती आपण लिकीसारखं आहे माझी. तर हे काय सांगूल्याशी ह्यानी आमचे कधी खोटं सांगणार माझ्या समोर. तर ह्यानी म्हटले माझ पाहिजे तर वापर नाही तर दुसरं बदलून घेऊन येतो म्हणून. आणि म्हटले त्या साडीपेक्षा तुझी साडी 500 जास्त किंमतची हाणला म्हणून. तुम्ही असं म्हणूल्याशी आगे तिया लय भोळी हास म्हणून तर दादानी तसं तू सांगितलं हाय. तर तिया बघ काय करतलं म्हणून मी काय खरं आहे ते सांगितलं होतं. आज हाय म्हणून माझं समजलंच नाही. माझ असली साडी हाणल्यात हाय. आता तुम्ही सांगितल्याशी म्हणून तर समजलं माझ साडी बी नको काय पण नको. आता देऊ दे ही पण साडी माझ्या सासू नकोच माझ साडी असली कशाच घेतलं. आता हे काय नवीन प्रकार? रडुलीन हाय का शेंबूड काढुलीन हाय? नाही नाही रडुलीच आहे. आता काय झालं हीच रडूसनी. आत्ता तर नाचित होती नवीन साडी म्हणून एकदम काय झाला? आगे सुनंदा काय झाला तोच कशाच रडुलीस हाय गे? अय सुनंदा सांग तरी सांग कशाच रडुलीस हाय? आता कसं समजणार माझ तिया कशाच रडुलीस म्हणून? आगे सांग की. खटे काय नाही मी खटे रडू लाव. तर सांग काय झालं? नाटकं करू नकोस. त्या रडतला बघटलो म्हणून तर विचारू लाव. सांग काय झालं? उगीच कशाच रडुलीस हाय नी? माझं डोकं फिरलाय म्हणून रडू लाव. तर तुम्हाला कशाच पाहिजे? जा तुम्ही. मी रडतो नाही तर काय तर करतो. आता ती असं हाय सांगणार. आता घेऊच पाहिजे पायातले हातात मानस सांगतीस हाय. आमच्या चॅनलवर येणारे व्हिडिओज बघणाऱ्यांना सगळ्यांना नमस्कार आणि धन्यवाद. तर आजची व्हिडिओ जरा लेंदी होणार आहे म्हणून तर ही स्टोरी पार्ट 2 करण्याची विचार केलेला आहे. तर पार्ट 2 लवकरच येणार आहे. तर पार्ट 2 बघायला विसरू नका.